मित्र हो, नमस्कार. देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशनच्या वतीनं आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधून या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. केशवराव जेधे यांच्या जन्माचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरं करतो आहे. काही दिवसापूर्वीच त्याचा प्रारंभ झालेला आहे आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्रात केशवरावांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करण्याच्या दृष्टीनं विचारांचा जागर सुरू झालेला आहे. मला वाटतं त्याचाच एक भाग म्हणून केशवराव जेधे फाउंडेशनच्या वतीनं या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या व्याख्यानमालेतलं पहिलं पुष्प गुंफण्याची संधी मला मिळालेली आहे. त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. केशवराव जेधे फाउंडेशन या फाउंडेशनशी संबंधित असलेली मित्रमंडळी दिग्विजय जेधे, चेतन कोळी, मानस पगार, अनिल पवार या सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी मला या एका महत्त्वाच्या व्याख्यानमालेतलं पहिलं पुष्प गुंफण्याची इथं संधी उपलब्ध करून दिली. मित्रहो, आपण महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीचा विचार करतो किंवा महाराष्ट्राच्या जडणघडणीचा विचार करतो त्यावेळी आपल्यासमोर जी काही महत्त्वाची नावं येतात त्यात प्राधान्यानं केशवराव जेधे यांचं नाव फार कमी वेळा येतं असं मला वाटतं. कारण शेतकरी कामगार पक्षाची स्थापना किंवा अन्य संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या निमित्तानं काही विचार होतो त्यावेळी केशवराव जेधे यांच्या नावाचा उल्लेख येतो. त्यांच्या संदर्भात काही बोललं जातं. पुण्यातल्या जेधे मॅन्शनचा उल्लेख येतो. जेधे मॅन्शन हे महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीचे एक महत्त्वाचं केंद्र होतं. त्या संदर्भात आपल्या कानावर काही गोष्टी येतात. पण त्या पलीकडं केशवराव जेधे यांच्या कार्यकर्तृत्वासंदर्भात फारसं तपशिलानं काही सांगितलं जात नाही, काही बोललं जात नाही. मला वाटतं केशवरावांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी या जन्मसोहळ्याच्या निमित्तानं, जन्मवर्षाच्या निमित्तानं खरं तर एकूण या महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेची जी परंपरा आहे त्या परंपरेकडे पुन्हा एकदा मागं वळून बघणं आणि एकूण महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास समजून घेणं, त्यातले तपशील बारकाव्यानिशी काही जाणून घेणं हे मला वाटतं या वर्षाच्या निमित्तानं घडलं तर तो खऱ्या अर्थानं आजच्या काळाशी सुसंगत असा विचार जागर होऊ शकेल आणि एकूण आजच्या राजकीय सामाजिक चळवळींना, या चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी उपयुक्त ठरू शकतील असं वाटतं. खरं तर महाराष्ट्राचे शिल्पकार वगैरे आपण केशवरावांना म्हणत नाही, पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारी जी माणसं होती त्यात केशवराव जेधे यांचं स्थान खूप महत्त्वाचं आणि खूप वरचं होतं हे आपल्याला विसरता येणार नाही. मित्रहो, एकच गोष्ट किंवा एकच उदाहरण मी त्यासाठी तुम्हाला सांगतो. म्हणजे कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीतलं एक महत्त्वाचं नाव. म्हणजे आपण ज्यावेळी सामाजिक सुधारणांच्या चळवळीचा आधुनिक महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असतील यांचा प्रामुख्याने विचार करतो. ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतली किंवा महाराष्ट्राची जडणघडण ज्यांच्या विचारांनी घडली ती महत्त्वाची माणसं आहेत. परंतु राजर्षी शाहू महाराज यांनी जी ब्राह्मणेतर चळवळ सुरू केलेली होती तर राजर्षी शाहू महाराज यांच्या निधनानंतर या ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व महाराष्ट्रातल्या केशवराव जेधे यांनी केलं. ही ब्राह्मणेतर चळवळ जी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचं एक पुढचं रूप होतं, ही चळवळ राजर्षी शाहू महाराजांच्या नंतर केशवराव जेधे यांनी तिची जबाबदारी स्वीकारली आणि ती पुढं नेली. हे जरी एक उदाहरण आपण लक्षात घेतलं तरी मला वाटतं एकूण केशवराव जेधे यांचं महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीतलं नेमकं स्थान काय होतं याचा अंदाज आजच्या पिढीला येऊ शकेल असं मला वाटतं.
मित्रहो, केशवराव जेधे यांच्या एकूण कार्यकर्तृत्वातल्या ज्या प्रमुख गोष्टी आहेत त्या प्रमुख गोष्टींचा आपण विचार करताना आपल्याला काय दिसतं, म्हणजे त्यांचं नाव कशाच्या निमित्तानं आपल्यासमोर येतं. तर पहिली गोष्ट, ब्राह्मणेतर चळवळीचे नेते म्हणून केशवरावांची आपल्याला ओळख करून दिली जाते. शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक म्हणून केशवराव जेधे यांची आपल्याला ओळख करून दिली जाते. आणि त्या पुढं महाराष्ट्र काँग्रेसचे एक प्रमुख नेते म्हणूनही केशवराव जेधे यांची आपल्याला ओळख करून दिली जाते. म्हणजे आज असं म्हटलं जातं की म्हणजे आजची काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रातली राजकीय स्थिती फारशी समाधानकारक आहे असं कुणी म्हणू शकणार नाही. पण काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर अगदी 1978पर्यंत महाराष्ट्रावर एकछत्री अंमल करणारा असा महत्त्वाचा पक्ष होता, सत्तेतला पक्ष होता. त्यानंतरही काँग्रेसची महाराष्ट्राच्या सत्तेत भागीदारी राहिलेली आहे. आजची परिस्थिती फारशी काँग्रेस पक्षाची चांगली नसली तरीसुद्धा काँग्रेस पक्षासंदर्भात एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे की काँग्रेस हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचलेला पक्ष आहे. गाव पातळीपर्यंत पोहोचलेला एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आहे. तर मित्रहो, एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हा काँग्रेस पक्ष खेडोपाडी किंवा ग्रामीण भागात पोचवण्याचं महत्त्वाचं काम कुणी केलं असेल तर केशवराव जेधे ज्यावेळी काँग्रेसचे नेते होते तर त्या काळात त्यांनी हा काँग्रेस पक्षाचा विस्तार गावोगावी, खेडोपाडी आणि एकूण ग्रामीण भागात करण्याची महत्त्वाची कामगिरी केली, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. त्यावरूनही केशवराव जेधे यांचं एकूण महाराष्ट्राच्या राजकारणातलं योगदान आपल्याला लक्षात येऊ शकेल. म्हणजे केशवराव जेधे यांच्या जीवनाचे किंवा कार्यकर्तृत्वाचे जर काही महत्त्वाचे टप्पे करायचे झाले तर आपल्याला असं सांगता येईल की 1896मध्ये त्यांचा जन्म झाला. पण त्यांची खरी जी सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रातली कारकीर्द आहे ती 1920पासून सुरू झाली असं आपल्याला मानता येईल. म्हणजे 1920 ते 1930 हा त्यांच्या एकूण वाटचालीतला महत्त्वाचा टप्पा होता. तो ब्राह्मणेतर चळवळीचा टप्पा होता. त्यानंतरचा दुसरा टप्पा होता तो 1930 ते 1948चा टप्पा. हा त्यांचा काँग्रेस पक्षातल्या सक्रिय असण्याचा महत्त्वाचा टप्पा होता आणि त्यांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणून या काळाचा उल्लेख करावा लागेल. कारण याच काळात देशाचा जो स्वातंत्र्य संग्राम होता तो स्वातंत्र्य संग्राम टिपेला पोहोचला होता. याच काळात देशाला स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि याच काळात महाराष्ट्राच्या एकूण राजकीय जडणघडणीच्या अनुषंगानं काही महत्त्वाच्या उलथापालथी होत होत्या. त्यामुळे या टप्प्यात केशवराव जेधे यांचं कर्तृत्व अगदी टिपेला पोहोचलेलं, अगदी बहराला आलेलं आपल्याला दिसून येतं. याच दरम्यानच्या काळात जी महत्त्वाची घडामोड महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात घडली ती म्हणजे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना. म्हणजे आधी काँग्रेस अंतर्गत झालेला शेतकरी कामगार संघ आणि त्यानंतर काँग्रेसमधनं घेतलेल्या एका भूमिकेनंतर त्या विचाराची मंडळी बाहेर पडून त्यांनी स्थापन केलेला शेतकरी कामगार पक्ष ही फार महत्त्वाची गोष्ट होती. आणि शेतकरी कामगार पक्षाचं नंतरच्या काळात आधुनिक महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरच्या काळात एकूण महाराष्ट्राच्या राजकारणातलं स्थान हे खूप महत्त्वाचं होतं. त्या अर्थानं सुद्धा केशवराव जेधे शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक म्हणून त्यांची भूमिका मला वाटतं महत्त्वाची ठरते. 1948ला शेतकरी कामगार पक्ष स्थापन केल्यानंतर पुन्हा 1954-55मध्ये केशवराव जेधे आपल्याला शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडलेले दिसतील. आणि त्यानंतर ते काँग्रेसमध्ये सक्रिय असताना त्यांना 1957मध्ये काँग्रेसनं बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली होती. तर तो त्यानंतरचा त्यांचा खासदारकीचा काळ, मला वाटतं हे एवढे त्यांच्या आयुष्यातले राजकीय सामाजिक कारकिर्दीतले महत्त्वाचे टप्पे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र काँग्रेसवरचा प्रभाव वाढायला लागला. यशवंतराव चव्हाण यांचं महाराष्ट्र काँग्रेसमधलं नेतृत्व बळकट व्हायला लागलं. त्यानंतर केशवराव जेधे यांचा जो काँग्रेसवरचा प्रभाव होता त्या प्रभावाला ओहोटी लागली आणि मला वाटतं त्यानंतर केशवराव जेधे यांचं राजकारणही थांबलं.
केशवराव जेधे यांच्या व्यक्तिमत्त्वाची काही वैशिष्ट्ये होती. म्हणजे या निमित्तानं आपण माझ्यासारख्यानं पुन्हा राजकीय सामाजिक इतिहासाच्या दृष्टीनं काही गोष्टी जाणून घेणं वेगळं, पण अशा निमित्तानं काही आणखी तपशिलात जाऊन केशवराव जेधे यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यात केशवराव जेधेंच्या व्यक्तिमत्त्वाची जी काही वैशिष्ट्ये समोर येतात, जी माझ्यासारख्याला जाणवतात आणि आजच्या काळात ती महत्त्वाची वाटतात, ती म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत रांगडं असं व्यक्तिमत्व होतं. रांगडं व्यक्तिमत्व असलं तरीसुद्धा अत्यंत सरळ मार्गी, आत एक आणि बाहेर एक असं काही नाही. जे असेल ते थेट असेल, बोलणं असेल, सांगणं असेल, रागावणं असेल, हे सगळं जे होतं ते सगळं थेटपणे होतं. हे मला वाटतं केशवराव जेधे यांच्या स्वभाव वैशिष्ट्यातलं काही महत्त्वाचा भाग होता. ते तापट स्वभावाचे होते असं यदी फडके यांनी त्यांच्या पुस्तकात नोंद करून ठेवलं आहे. म्हणजे रागावले की मनात असेल ते सगळं बोलून टाकणार, काही त्याचा पुढचा मागचा विचार करणार नाहीत. पण हे रांगडे, तापट स्वभावाचे, परखड असे केशवराव हे अत्यंत भाबडे होते आणि त्याचबरोबर मनानं हळवेसुद्धा होते. म्हणजे ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, एकूण त्यांचा राजकीय सामाजिक प्रवास समजून घेताना केशवरावांच्या व्यक्तिमत्त्वाची ही वैशिष्ट्येही आपल्याला नजरेआड करून चालत नाहीत. म्हणजे राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कुठल्याही माणसाच्या महत्त्वाकांक्षा असतात, त्यानुसार केशवराव जेधे यांच्याही राजकीय महत्त्वाकांक्षा होत्या. परंतु राजकारणात एकूण आताच्या आणि पूर्वीच्याही परंपरागत चालत आलेल्या राजकारणातसुद्धा आपलं हित साधण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची एक प्रवृत्ती असते. केशवरावांच्याकडं त्या वृत्तीचा लवलेशसुद्धा नव्हता. म्हणजे ते खूप सरळमार्गी आणि म्हणजे एकूण राजकारण जे होतं त्या राजकारणाच्या चौकटीसाठी त्या सगळ्या वैशिष्ट्या जी राजकारणासाठी लागतात ती वैशिष्ट्य त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळं मला वाटतं केशवरावांचा जो पुढचा जो नेतृत्वाचा विकास आहे त्या विकासावरही त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे सत्तेच्या शर्यतीत धावून आपल्याला जे साध्य करायचं आहे त्यासाठी कोणत्याही थराला राजकारणात जावं लागतं, अशा गोष्टींच्यापासून केशवराव नेहमी 4 हात दूर राहिलेले दिसतात. पण या पक्ष संघटनेच्या माध्यमातून, राजकीय संघटनेच्या माध्यमातून कोणत्याही वेळी ज्या वेळी लढण्याची वेळ आली, ज्या वेळी लढा देण्याची वेळ आली, त्यावेळी केशवराव लढ्यासाठी मात्र अग्रभागी राहिलेले दिसतात.